शारीरिक इजा आणि डॉक्टरांनी दिलेला खेळ थांबवण्याचा सल्लाही मनात ठेवलेलं स्वप्न पूर्ण करण्यापासून खऱ्या खेळाडूला थांबवू शकत नाही। याचाच प्रत्यय पैलवान अंजली संतोष वेताळ हिनं दिला। लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मुरगुडची खेळाडू अंजलीनं पटाया थायलंड इथं झालेल्या 15 वर्षाखालील मुलींच्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला। हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांची कन्या असलेल्या अंजलीनं लहानपणापासूनच वडिलांचा वारसा पुढे चालवत आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचं स्वप्न पाहिलं। मात्र 2 वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना तिला अतिशय गंभीर दुखापत झाली। डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य पाहून तिला कुस्ती थांबवण्याचा सल्ला दिला, पण तिच्या स्वप्नानं तिला विश्रांती घेऊ दिली नाही। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही अंजलीच्या मनातील कुस्तीचं स्वप्न तिला शांत बसू देत नव्हतं। मुलीची ही तगमग आणि इच्छाशक्ती पाहून वडील पैलवान संतोष वेताळ कमालीचे बेचैन झाले। त्यांनी आपली ही सल मंडलिक संकुलाचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासू लवटे यांच्याकडे बोलवून दाखवली। अंजलीच्या डोळ्यातील जिद्द ओळखून लवटे सरांनी तिला पुन्हा उभे करण्याचं निश्चित केलं। दुखापतीवर मात करत त्यांनी अंजलीचे विशेष आणि खडतर प्रशिक्षण सुरू केलं। गुरु शिष्यांच्या या अपार मेहनतीला अखेर थायलंडच्या मातीत यश आलं। अंजलीनं आशियाई मॅटवर कांस्य पदक पटकावून आपल्या अश्रूंचे रूपांतर विजयात केलं। अंजलीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मंडलिक संकुलाचे प्रमुख आणि माजी खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र भैया मंडलिक, सुनील चव्हाण यांच्यासह आयुक्त राज्य उत्पादक शुल्क मुंबईचे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण आणि डॉक्टर प्रशांत अथनी यांनी तिचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।